तर इथे मी डेअरी प्रोडक्ट काढते, तर तुम्हाला कळलं असेल आज काय मी बनवते, गेस करा. तर आज मी बनवते हे बर्गर, कारण की अहोंना कालच खायचं होतं, बाहेरून मागवत होते. तर मी म्हणाली नको, मी बनवून देते ना उद्या, नाहीतर उद्या व्हॅलेंटाईन डे, तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट म्हणून एक बर्गर तर बनवून देऊ शकते. तर मग काय, फ्रीजर ओपन केलं आणि सगळं गोष्टी सगळ्या बाहेर काढल्या ज्या बर्गरसाठी लागतात. आणि मग काय, तर व्हिडिओसुद्धा शूट केला, तुम्हाला दाखवलं मी कसं स्टोरेज करते माझं डेअरी प्रोडक्ट. आणि मग अशा प्रकारे मी छानपैकी एक ट्रेमध्ये छानपैकी सगळं डेअरी प्रोडक्ट मी स्टोअर करते. त्याच्यानंतर मग हे जे आहे डीमार्टमधून जे पेटीज मागवल्या होत्या बर्गरच्या, त्या काढल्या आणि मस्त त्याला फ्राय करून घेतल्या आहेत. आणि त्याच्यानंतर असे छान रोमॅन्टिक गाणं लावलेत, व्हॅलेंटाईन डे स्पेशल गाणी. आणि इथे माझं बर्गर बनवायचं पण काम चालू आहे. तर विहान माझा छोटा मुलगा तर बर्गर खात नाही, तो बोलतो अनहेल्दी गोष्टी टीचरने सांगितल्या खायच्या नाही. मग आम्ही काय त्याला टिक्क्या बनवून देतो. तर मी इथे त्याला 2 टिक्के तळून दिले आहेत आणि बाकीचं आम्हाला बर्गरसाठी ठेवले आहेत. चला, तर मी कसं बर्गर बनवते हे तुमच्यावर मी शेअर करते. तर इथे मी केचप म्हणजे आपला टोमॅटो सॉस आणि इथे मेयोनीज एकत्र करून घेतलं आहे. कधी कधी मी याच्यात शेजवान सॉससुद्धा टाकते. त्याच्यानंतर ना या बनला ना तुम्ही बटर लावून तव्यावर शेकून घ्यायचा, कारण की काही बर्गर ना थोडेसे शिळे टाईप लागतात म्हणून. मग ते बटर लावून शेकून घ्यायचं आणि मग त्याच्यावर असं मस्त तो सॉस स्प्रेड करायचा. आणि मग काय तुम्हाला हवं ते त्याच्यावर टाका ना. आता मी इथे काकडी वगैरे भरपूर टाकते, कारण की होममेड आहे तर आपण भरपूर वापरू शकतो. जसं आपण नॉर्मल बाहेर खातो त्याच्यामध्ये इतकं काही देत नाही. आता हा थोडासा हेल्दी करावा म्हणून ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मी बीट पण कधी कधी टाकते, कधी कधी बटाटा पण टाकते. म्हणजे जे मला भेटलं मी सगळं त्यात बर्गरमध्ये सगळं त्याच्या पोटामध्ये घुसून टाकते. त्याच्यानंतर चीज स्लाईस पण लावली, टिक्की भरली त्याच्यावर आणि त्याच्यावर चीज स्लाईस लावून आता हे जे लेटूस लीफ म्हणू शकतो आपण त्याला, ते सुद्धा मी यावेळेस आणलं होतं आणि मग ते सुद्धा आणि खरंच छान लागतं. आणि त्याच्यावर चीज ठेवलं. पुन्हा मग बनला मी वरच्या साईडला पुन्हा बटर लावून शेकायचं आहे, मी नाही शेकलं आहे. आणि सॉस लावून मस्त असं बनवायचं आहे छानपैकी. आणि सिरियसली बाहेरचा बर्गर जो असतो ना कंजूस, तसं आपल्या घरचा नसतो. आपण हवं तेवढं काय काय टाकू शकतो त्याच्या पोटामध्ये. तर मी त्याला तर बर्गर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे.